रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। घरोघरी दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे। बहुतेक घरामध्ये साफसफाई, सजावट आणि फराळाची तयारी केली जात आहे। वसुबारसेपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते, त्यानंतर पुढील 5 दिवस या सणाची धामधूम सुरू राहते। लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो। यावर्षी 1 नोव्हेंबर 2024 या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे, तर या दिवशी घरोघरी देवी लक्ष्मी राहण्यासाठी येते असं मानलं जातं। अश्विन महिन्यातील अमावस्येला येणाऱ्या दिवाळीच्या या सणाला रिद्धी सिद्धिदाता श्री गणेश आणि धनाची देवता लक्ष्मी देवीच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। धनाचा अधिपती भगवान श्री कुबेरांची देखील या दिवशी पूजा केली जाते। असं मानलं जातं की दिवाळीच्या रात्री विधिवत गणेश, लक्ष्मीची आणि भगवान कुबेरांची पूजा केल्यास व्यक्तीला वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही। दिवाळीच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात। या दिवशी आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी बरेचसे उपाय देखील करू शकतो। असाच एक उपाय आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। हा विधी काय आहे, आपण लक्ष्मी आगमनासाठी हा विधी करणार आहोत, तर तो कसा करायचा, यामागचं कारण काय आहे, तर यावर्षी लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर रोजी आलेलं आहे आणि या दिवशी आलेलं आहे शुक्रवार हा लक्ष्मी मातेच्या पूजनेसाठी अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे अशा या शुभ दिवशी आपल्याला पाण्याने भरलेला एक कलश आपल्या उंबरठ्यावरती ठेवायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी असा कलश आपण ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये धन, सुख, समृद्धी ही नांदते। घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये वास करते। शुक्रवारी लक्ष्मीपूजन आल्याने त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे। या दिवशी आपल्याला आपलं घर, अंगण संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळदीचं पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे। उंबरठा स्वच्छ करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। थोड्याशा हळदीमध्ये गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याचं लेपन आपण आपल्या उंबरठ्यावरती करून घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून आपण मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांचा समावेश असलेलं तोरण आवर्जून लावायचं आहे। असं करणं धार्मिकदृष्ट्या शुभ मानलं जातं। याशिवाय घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते, नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करताना अशा प्रकारचं तोरण अवश्य लावावे। लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक या चिन्हामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, सुख समृद्धीत वाढ होते। यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती देखील असं एक स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचं आहे। स्वस्तिक या चिन्हाची देखील हळदी कुंकू, धूप, दीप, निरांजन ओवाळून पूजा करून घ्यायची आहे। आता आपण जाणून घेऊया हा कलश आपल्याला कशा प्रकारे भरायचा आहे। यासाठी तुम्हाला एक कलश लागणार आहे। कलश घेत असताना पितळेचा किंवा तांब्या घ्यावा, परंतु तुम्ही स्टीलचा वगैरे तांब्या चुकून देखील घ्यायचा नाही। कलश आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे। या कलशावरती आपल्याला चंदन, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाची 5 ते 7 बोटे देखील उठवून घेऊ शकता। याला द्वार लक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं। आपल्या दरवाजावरती अशा प्रकारे आपण पाण्याने भरलेला कलश जर ठेवला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता वास करते। तर या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तुळशीपत्र आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। तर यानंतर यामध्ये आपल्याला लाल रंगाचं फूल घालायचं आहे। तुम्ही शक्य झाल्यास लाल रंगाचं फूल अवश्य टाका। या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही फुले टाकायची असतील तर तुम्ही विविध रंगाची फुले टाकू शकता, परंतु माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचं गुलाबाचं फूल हे अत्यंत उत्तम मानलं जातं। अशा प्रकारे आपण कलश भरून घेतलेला आहे, तर हा कलश आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे। लक्ष्मीपूजन हा दिवस वर्षभरातील सर्वात खास दिवस मानला जातो। या दिवसामध्ये आपण होईल तशी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। बरेचसे उपाय या दिवशी केले जातात। असे काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, सुख, समृद्धी नांदते। त्यासाठी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी असा हा कलश आपल्या उंबरठ्यावरती असायलाच हवा।
अशा शुभ दिवशी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये अशा काही सणांदिवशी किंवा अशा काही शुभ दिवशी बरेचसे लोक येतात। तर घरामध्ये असे लोक येत असताना ते कोणत्या भावनेने आपल्या घरामध्ये येत आहेत तर हे आपल्याला समजत नाही, परंतु असा हा कलश तर आपल्या दाराजवळ असेल तर जे काही नकारात्मकता घेऊन येणारे लोक तुमच्या घरामध्ये येत असतील तर त्यांच्यातील ती नकारात्मकता आहे तर ती या पाण्यामध्ये शोषली जाते आणि आपल्या घरापासून, आपल्या घराचा त्यांच्या नकारात्मकतेपासून किंवा दृष्टिकोनापासून, वाईट दृष्टीपासून आपल्या घराचा बचाव होतो। त्यासाठी आपल्या द्वाराजवळ असा हा कलश असायलाच हवा। हा कलश उंबरठ्याजवळ ठेवण्या अगोदर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। सकारात्मकता घरामध्ये यामुळे वास करते आणि नकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाही। माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित केली जाते। शिवाय उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। ज्यांचा गुरुग्रह मजबूत आहे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये अशा पैशासंबंधित किंवा करिअर संबंधित अडचणी येत नाहीत। त्यासाठी आपल्याला गुरुग्रह हा मजबूत असायला हवा। त्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। तर बघा, उंबरठ्याच्या आपल्याला डाव्या बाजूला हा कलश जर जो आहे तर तो ठेवायचा आहे। आपण बाहेरून बघितलं, बाहेरून जर उंबरठ्याच्या बाहेर आपण जर बसलो तर आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसून पाहिलं तर आपल्या उजव्या हाताला हा कलश आला पाहिजे आणि आपण दरवाजाच्या आतून जर पाहिलं तर आपल्या डाव्या हाताला हा कलश आला पाहिजे। अशा रीतीने आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। कलश ठेवण्याआधी अगोदर त्याच्या खाली अष्टदल कमल काढू शकता किंवा तुम्ही एखादी रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही लक्ष्मीची पावले काढली तरी देखील चालेल, अतिशय शुभ राहील। त्यावरती आपण हा कलश ठेवायचा आहे। थोडीशी सजावट देखील आपल्याला करून घ्यायची आहे। बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती येतात तर त्या व्यक्ती घरामध्ये येत असताना त्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना असतात की नकारात्मक भावना असतात याविषयी आपण कल्पना करू शकत नाही। यासाठी आपल्या द्वाराजवळ जर असा कलश असेल तर जी नकारात्मकता आहे, जी निगेटिव्हिटी आहे तर ती या कलशामध्ये सामावून घेतली जाते आणि आपल्या घरामध्ये येणारी ही जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती प्रवेश करत नाही। तर यासाठी आपल्या दाराजवळ असा एक कलश असायलाच हवा। माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण कोणताही उपाय, कोणतंही काम किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला वर्षभर मिळत असतं। तर लक्ष्मी पूजनाची तयारी आपण अगोदरच किती दिवस करत असतो, कारण की हा दिवस अत्यंत शुभ असतो। त्यासाठी प्रत्येक महिलेने आवर्जून असाही एक तांब्या भरून पाणी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे। त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून, धूप दाखवून पूजा देखील करायची आहे। तुम्ही सकाळी हा कलश भरून ठेवू शकता किंवा संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर तुम्ही हा कलश तुमच्या घराबाहेर ठेवू शकता। लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर आपल्या उंबरठ्याच्या भोवतालची जागा आपण स्वच्छ करून देखील घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा कलश आपल्याला तिथे भरून ठेवायचा आहे। तर हा कलश कधी काढायचा, तर हा कलश दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उचलायचा आहे। तर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामधले बरेचसे बदल तुम्हाला झालेले दिसून येतील। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा कलश आहे तर तो उचलायचा आहे आणि या कलशातील पाण्याला हात न लावता आपल्याला हे पाणी एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे, कारण की या कलशातील पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता शोषून घेतलेली असते। त्यासाठी या पाण्याला आपण स्पर्श न करता आपल्याला हे पाणी जे आहे तर ते एखाद्या झाडाला घालायचं आहे, तुळशीला अजिबात घालायचं नाही। तर या कलशामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही, आपल्या घराची भरभराट होते। त्यासाठी हा उपाय आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे।